नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। गेल्या वेळेला शुलपाणीतनं केलं होता प्रवास, त्यामुळे यावेळेला ठरवलं की आपण बाहेरच्या रस्त्याने करूया, 52 गजाच्या रस्त्याने। इथेही छान पर्वत दिसतात, तितकंच सुंदर दृश्य दिसतंय, फक्त रस्ता आहे एवढाच फरक आहे। बाकी अजून तरी काही वाटत नाही आहे, कळेल आता हळूहळू पुढे गेल्यावर। आता पहिला स्टॉप 52 गजा असेल, तिकडनं मग विचारायचं पुढचं किती किलोमीटर आहे काय, त्याप्रमाणे पुढचा प्रवास ठरवीन। मस्त धुकं पडलंय लांबवर, छान वाटतंय। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। नर्मदे हर। आता इथं विश्रांतीसाठी म्हणून बसले, सगळं जंगल आहे समोर, दूरवर सातपुडा पर्वत हा सगळा, हा बहुतेक सगळा चढायचा आहे आणि मग उतरायचा आहे। आत्ताच इतका दम लागलाय। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। फायनली उतार लागलेला आहे, असला डेंजर उतार आहे, धावत गेलं तर नक्की दंडवत घालणार, त्यामुळे हळूहळू जावं लागतंय। गाड्याही बऱ्याच आहेत, मोठमोठ्या बसेस वगैरे येतात, त्यामुळे जपून जावं लागतंय। नर्मदे हर। 7 वाजून गेलेत, निघालेली आहे परत। शक्यतो उजाडल्याशिवाय निघतच नाही, रस्ता असू दे किंवा किनारा, तरी निघतच नाही। आता आजही परत थोडी पहाडी दिसतीये, पण उतार असावा। 8 किलोमीटरवर पाटी नावाचं गाव आहे, तिथं पहिला हॉल्ट घेईन, मग बघूया। अशी फक्त जाणारी येणारी बाईकवरनं जाणारी माणसं दिसतात, बाकी जाणारं कोणी दिसत नाही। सुगंध सगळी पहाडी आहे, सातपुडा पर्वत, शेती आहे बरीच। काल थांबलो तो त्या मंदिराच्या बाजूलाही शेती होती, काहीच सोय नव्हती। आंघोळ हँडपंपावर गेली, बरोबरचे 4 बाबाजी होते, ते झोपले होते, सगळे बाहेरचे दिवे बंद केले, हँडपंपावर आंघोळ केली। डोलडालसाठी शेतामध्ये गेले, ते मजा असते, जरा वेगळा अनुभव, असं आपण कधी करत नाही, आपल्या घरी शक्य पण नाही आहे, पण ठीक आहे, जे मिळेल ते माईचा प्रसाद आहे असं मानायचं आणि सुरू करायचं। एक माझं आवडतं वाक्य या परिक्रमेत झालेलं आहे, एक रात की ही तो बात है। एकच रात्र थोडीशी गैरसोय होते, काय हरकत आहे, असं म्हणत म्हणत पुढे चालली आहे। नर्मदे हर। नर्मदे हर। पाण्यासाठी अशी वणवण करावी लागते। 2 मुलं चालली आहेत, डोक्यावर हंडे आणि बालदी घेऊन। खरंच खूप वाईट वाटतं, आपण शहरातले लोक इतके बिनधास्त पाणी वापरतो, खूप वाईट वाटतं। हे साधारण शुलपाणीचंच स्वरूप आहे, असंच लांब लांब छोट्या छोट्या टेकड्या आहेत, त्याच्यावर घरं आहेत अशी, आणि मध्ये थोडी थोडी शेती, संबंध बाजूने पर्वतरांगा। फक्त रस्ता आहे एवढाच फरक दिसतोय, बाकी खरंच शुलपाणीसारखं सेम वाटतंय सगळं। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। मला वाटलं चढ संपला असेल, पण आई गं, अजून पुढे दिसतोय चढ शिल्लक। मगाशी होते, हाही आहे, स्कूल बस येताना दिसते।
एवढा हा ग्रामीण आणि असा आदिवासी टाईप एरिया असून इथं स्कूल बसेस दिसतात हेही कौतुक आहे. आणि इथं प्रत्येक घरात जिथं जिथं मी थांबले चहा प्यायला जेवायला तिथं तिथं विचारलं, प्रत्येक घरातल्या मुली शिकत आहेत. ही एक फार चांगली गोष्ट मला वाटली. चांगलं आहे, त्या मुलींच्या दृष्टीनेही चांगलं आहे. आता हा अजून एवढा चढ आहे. टेन्शन येतं बघितलं की, पण होऊन जातं. एक छोटंसं कुठलं तरी मंदिर दिसतंय, महादेव मंदिर. नर्मदे हर. नर्मदे हर. आता विश्रांतीसाठी थांबले इथे. बॅग ठेवली आहे समोर. सुंदर दृश्य दिसतं इथून. म्हणून एक छोटासा व्हिडिओ करायचा मोह आवरला नाही आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.